केंद्रीय जल आयोग रात्रंदिवस इथं काम करत असतात. कालच आपण बातमी प्रसारित केली होती, काही गोष्टी बॉर्डरच्या चुकून गेलेल्या आहेत. आपण जर बघितलं तर एका बाजूला जर बघितलं तर हा बोर्ड संपूर्ण कुरुंदवाड घाटावर याचा पत्ता, याचं नाव, कुठल्या गावात पाणी येणार, कसं पाणी येणार, डिस्ट्रिक्ट किती, लेवल किती दाखवलं जातं आहे. आपल्याबरोबर केंद्रीय आयोगाचे कनिष्ठ अभियंता आहेत. साहेब, काय सांगाल, तुमची तपासणी कशी असते आणि काय असते? आमची तपासणी आम्ही दर तासाला रीडिंग पाठवत असतो. रिव्हरमध्ये किती रीडिंग्स आहेत दर तासाला आम्ही हे करत असतो. रोज दिवसाला आम्ही डिस्चार्ज घेतो, रोज सकाळी सेडिमेंट आम्ही घेतो आणि वॉटर क्वालिटी आमचे दर 10 दिवसाला चेक होता. तो रिव्हरची वॉटर क्वालिटी काय आहे ती. आणि तसंच आम्ही वॉर्निंग लेवल आल्यास आम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टरला 3 तासाला मेल करतो आणि डेंजर लेवल क्रॉस झाल्यास आम्ही दर तासाला कलेक्टरला कळवण्यात येतो आमचं. पुराची पाहणी कशी करतात? इथं मुलं किती सध्या काम करतात आणि कसं दोन जोखीम करून काम करत असतात? नाही, काम खूप म्हणजे रिस्की आहे. आम्ही म्हणजे बोटीतनं जातो, एवढं प्रवाह असतं, ते खूप म्हणजे रिस्की आहे. आम्ही दिवस रात 24/7 आमचं रीडिंग चाललेलं असतं. खूप रिस्की काम आहे आमचं. तरी आम्ही देत राहतो आमचे डेटा. आम्ही जिथवर आमचं पॉसिबिलिटीज आहे आम्ही तेवढं कव्हरअप करतो. आम्ही रीडिंग तर आमचं ते 24 तास आम्ही देत असतो. 24 तास भले काही असो आमचं रीडिंग ते आणि एकदम ॲक्युरेटली असतं. आम्ही एक नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पण यूज करतो, ADCP म्हणून. ते त्यांनी एकदम ॲक्युरेसी पण येते आमच्या डिस्चार्जला. तरी जल आयोग केंद्रात असतो, पण कुरुंदवाडच्या बंधाऱ्यावर हे तुमचं ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये तरी सर्वसामान्य किती मुलं काम करतात? तरी सरासरी या ऑफिसमध्ये टोटल 15 लोक आहेत. ते दिवसरात कामं करतात. काय वाटतं, जीव धोक्यात गेलेला यांचा इन्शुरन्स काय किंवा काय आहे काय? जीव धोक्यात गेलेली मुलं रात्रंदिवस काम करत असतात. हां, त्यांचं आम्ही पुरेपूर काळजी घेतो. आम्ही त्यांना जर जास्त रिस्क असेल तर आम्ही स्वतःहून सांगतो की तुम्ही जास्त रिस्क घेऊ नका. जेवढ्यात कमीत कमी रिस्क होईल आम्ही त्याच्यात आम्ही कामं करतो. आपण जर बघितलं तर केंद्रीय जल आयोग हा रात्रंदिवस इथं 15 मुलं काम करतात. 2019च्या पुरामध्ये ज्याभोवती चारीभोवती पाणी आलं होतं, पण ह्या मुलांनी दिवसाचं रात्र करून जीवाचे रान करून या मुलांनी इथल्या पाण्याचा डिस्चार्ज किती होतो, पाणी किती देतं, तासाने 5-5 मिनटाला मिनटाला याची खबरबात वरती राज्य सरकार केंद्र सरकारला पुरवली जाते. कुरुंदवाडहून कॅमेरामॅन रोहनसह मी साईनाथ जाधव, TV 9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.